नमस्कार, सुप्रभात. कोणत्याही व्यक्तीचा अपमान करताना किंवा त्याची टिंगल-टवाळी करून आनंद घेताना स्वतःला धन्य समजू नये. कारण त्या व्यक्तीसोबत आपण ज्या प्रकारची वागणूक ठेवून व्यवहार करत असतो तशाच प्रकारची वागणूक आपल्यालाही त्यांच्याकडून मिळत असते. एखाद्या शेतात बियांची पेरणी करून पीक न घेतल्यामुळं ती जागा गवतानं भरली जाते. तसेच डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाहीत तर ती जागा नकारात्मक विचार घेतात. मनाच्या समृद्धीनं सुखी राहायला मुळीच खर्च करावा लागत नाही. मात्र आपण सुखी आहोत हे दाखवायचं असेल तर त्यासाठी भरपूर खर्च करावा लागतो. परिस्थिती कितीही बिकट झाली तरी स्वतःच्या मनगटाच्या बळावर कष्ट करून जगणाऱ्याला जगापुढे हात जोडून विनवण्या करण्याची वेळ येत नाही. जीवनात संकट येतच राहतात. ती टाळता येणं आपल्या हातात नसतं. मात्र त्या संकटांचा सामना करणं आपल्या हातात नक्कीच असतं.